वेलकम टू वॉट्स इन माय कोकी प्ले टुडे. पहिली गोष्ट माफी असावी की खूप दिवसांनी हा शॉर्ट व्हिडिओ येतो आहे. सो तुम्हाला आज मी दाखवते की आमच्या कोकणी प्लेटमध्ये आज काय आहे. पण फक्त प्लेट दाखवणार नाही आहे बरं का, रेसिपी दाखवणार आहे. आणि ती अशी गोष्ट आहे जी इथे सहज कुठेही मिळते. सो नक्की बघा आणि मला सांगा की तुम्ही ही गोष्ट कधी खाल्ली आहेत. चला मग. ह्याला म्हणतात सागर मेथी. ही मेथीच असते, पण ही समुद्राच्या मातीत म्हणजे समुद्राच्या जवळ त्याची शेती केली जाते, म्हणून ह्याला सागर मेथी म्हणतात. आणि ही सागर मेथी कशी करतात, कुठे उगवतात, ह्याचा एक छोटासा भाग माझ्या एका व्लॉगमध्ये सुद्धा आहे. सो मी तो इथे खालती मेन्शन करीन. पण तुम्ही ही मेथी कधी खाल्ली आहे का, तर मला नक्की सांगा. आणि आता तुम्हाला मी दाखवते की साफ कशी करतात आणि ती भाजी कशी केली जाते. चला मग. आई आधी तो बनचा दोरा आहे तो कापते, नंतर त्याची जी खालची मुळं आहेत ती कापते आणि ती मेथी अशी सोलून घेते, म्हणजे अशी सोडवून घेते. हे बघा. आता ही भाजी आपल्याला स्वच्छ 2-3दा पाण्यातनं काढावी लागते, कारण ह्याला भरपूर समुद्राची माती असते. कारण ती वाळूतच केली जाते, वाळूतच ती उगवली जाते, त्याच्यामुळे त्याला भरपूर रेती असते. तुम्हाला मी तेही दाखवते की किती रेती ह्यातनं निघते. तुम्ही पाण्याचा रंग बघू शकता आणि खाली तुम्हाला सगळी वाळू दिसते. दाखवते वाळू. हे बघा वाळू. एवढी वाळू ह्या भाजीत असते, त्याच्यामुळे ही भाजी खूप स्वच्छपणे 2-3दा पाण्यातनं काढावी लागते. ही भाजी व्यवस्थित वेळीवरती चिरून घ्यायची आहे, बारीक. तुम्हाला वेळेवर जमत नसेल तर तुम्ही सुरीने किंवा कैचीनेही भाजी कापू शकता. आई प्रो आहे, त्याच्यामुळे आई पटापट ही भाजी वेळेवरती कापते. अशी बारीकरित्या चिरून घ्यायची आहे. घेतली आहे, त्याच्यात तेल आणि कांदा आणि मिरची घातलेली आहे. आम्ही डाळही घालणार आहोत. तुम्हाला आवडते ती डाळ तुम्ही घालू शकता. आम्ही तुरीची डाळ घालतो. तुमच्याकडे मुगाची डाळ असेल तर ती घाला, जी तुम्हाला आवडत असेल ती घाला. आणि समजा नाही घातली तरी चालेल, पण घातली तर चांगली चव येते. आता आपल्याला हे सगळं व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे आणि त्यानंतर ही भाजी फोडणीला घालायची. ही बघा, आता आम्ही ही भाजी फोडणीला घातलेली आहे कढईत, आणि त्याच्यानंतर ही डाळ. आणि आता हे आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे आणि शिजवून घ्यायचं आहे. आता ही भाजी रेडी आहे. तुम्ही भाजी बनवून झाली आहे. मी आता जेवायला बसते, सो तुम्हाला खाऊन सांगते की भाजी कशी झाली आहे. भाजी अप्रतिम लागते. तुम्हाला ह्याच्यात कुठचाच मसाला घालायची काहीच गरज नाही आहे. खूप हेल्दी असते. आणि ही भाजी असली तर मी भात पण ह्या भाजीसोबतच खाते. तुम्हाला दाखवते की माझ्या प्लेटमध्ये काय काय आहे. ही आहे माझी आजची प्लेट. त्याच्यात आजची सागर मेथीची भाजी आहे, पोळी म्हणजे कढीपत्त्याची जी मी सुकी चटणी बनवली आहे ते, आणि भात, गाजराचं लोणचं आणि पोळी. सो मला नक्की कमेंट करून सांगा की वॉट्स इन माय कोकणी प्लेट आज तुम्हाला आवडलं का. तुम्ही ही भाजी कधी खाल्ली आहे का, तुमच्याकडे ही भाजी कशी करतात आणि तुमची आवडीची पालेभाजी कोणती आहे. चला मग पुन्हा भेटू, तोपर्यंत बाय.